उद्या 27 फेब्रुवारी रोजी सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे असणार आहेत आणि या सभेचं पूर्ण तयारी जवळपास आजच्या दिवशी होत आहे आणि ती पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय अनिताताई चव्हाण, त्याचप्रमाणे आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सभेसाठी आम्ही महिला भगिनींनी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिरिरीने यात सहभाग घेतलेला आहे। महिला भगिनींचा सहभाग हा उल्लेखनीय सहभाग या सभेमध्ये दिसून येणार आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये महिलांची राजकारणामधला जो सहभाग आहे तो जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वाढताना आपल्याला दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांना खूप आदराचं आणि सन्मानाचं स्थान या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। बाळासाहेबांच्या माध्यमातून महिला आघाडी ही काम करत आहे आणि काम करत असताना महिलांनी तन मन धनाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। महिला भगिनींनी त्यांना त्यांच्या परीने त्यांना जमेल तसं कॉन्ट्रीब्युशन या सभेसाठी त्यांनी दिलेलं आहे आणि हे सांगण्याचा उद्देश असा की ही आपली स्वाभिमानाची लढाई आहे। याच्यामध्ये आपण सर्व कार्यकर्ते आणि आपले पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या सभेमध्ये लाखोंचा जनसमुदाय उद्या या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे। तरी या तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आणि आपल्या बंधू भगिनींना आवाहन करू इच्छिते की उद्याच्या या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या बाळासाहेब आंबेडकरांना ताकद द्यायची आहे। कारण या महाराष्ट्राचं राजकारण जर एकूण पाहता तर अतिशय गलिच्छ राजकारण ह्या बीजेपी सरकारमध्ये चालू आहे। महिलांचा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी असतील, कामगार वर्ग असेल आणि इतर बऱ्याच शिक्षणाचे, आरोग्याचे असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी हे अकार्यक्षम सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये आहे। तर जर आपल्याला या सरकारला आणि या अकार्यक्षम सरकारला हटवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मोठ्या ताकदीने आपल्याला निवडून द्यायचं आहे। येणाऱ्या 2024 मध्ये जे इलेक्शन लागल त्या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या ताकदीने आपण निवडून द्यायचे आहेत। या माध्यमातून मी इथं सर्वांना आवाहन करते। जय भीम।